नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अजिबात कडू न होणारी चटपटीत अशी कारल्याची भाजी बनवतोय। कारल्याची भाजी कडू होते म्हणून बरेच जण खात नाही, परंतु तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली तर ती अजिबात कडू होणार नाही, सर्वजण अगदी आवडीने खातील अशी भाजी तयार होते। तर इथे मी मस्त कोवळे कारले घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलंय। कारल्याचे आपल्याला अगदी बारीक गोल काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ आणि एका लिंबाचा रस घालून हे कारल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे। लिंबू आणि मीठ लावून आपल्याला कारलं 15 ते 20 मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर आपल्याला कारलं परत एकदा चोळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालून आपण हे कारलं धुवून घेऊया। भाजी कापून झाल्यानंतर ती धुत नाहीत, परंतु कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी कारल्याचे काप धुवून घेतले तर ती भाजी अजिबात कडू होत नाही, त्यातील कडवटपणा कमी होतो। त्यानंतर धुवून झालेल्या कारल्याच्या फोडी आपल्याला अशा प्रकारे निथळून घ्यायच्या आहे, त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे। तर आता आपण कारल्याच्या भाजीसाठी फोडणी बनवूया। त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया। अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे, पाव चमचा मोहरी घालूया, अगदी थोडासा हिंग घालूया। त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला इथे तीळ घालायची आहे आणि थोडासा लसूण बारीक कट करून यामध्ये घालायचा आहे। तसेच यामध्ये एक छोटा कांदा अशा प्रकारे गोल कट करून किंवा तुम्ही उभा कट करून सुद्धा घालू शकतात। कांदा आणि सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा आणि सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालूया। तर थोडीशी हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया आणि अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला खूप जास्त नाही घालायचा आहे आपल्याला। हे मसाले परतून झाल्यानंतर आपण ज्या फोडी करून ठेवलेल्या होत्या कारल्याच्या त्या यामध्ये आपण घालून घेऊया। कारल्याच्या फोडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी चिंच घालायची आहे। चिंच घातल्यामुळे कारलं कडू होत नाही। आता ह्यावर झाकण ठेवून कारलं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटासाठी आपल्याला याला वाफ आणायची आहे। 5 मिनिटानंतर आपण चेक करूया। तुम्ही बघू शकतात कारलं मस्त शिजलेलं आहे, परंतु अजून आपण याला थोडंसं शिजवून घेऊया। थोड्या वेळासाठी परत यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि आता कारलं मस्त शिजून तयार झालेलं आहे। ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। मीठ आपण आधीच कारल्याला लावल्यामुळे मीठ थोडं कमीच घातलेलं आहे। त्यानंतर अगदी थोडासा यामध्ये गूळ घालूया। गूळ घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो। तर थोड्या वेळासाठी हे परत एकदा परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकतात कारलं किती छान शिजलेलं आहे आणि अगदी मस्त झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूया। हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे, साधारण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। परत एकदा हे शेंगदाण्याचं कूट यामध्ये मिक्स करून घेऊया आणि इथे मस्त सुक्की कारल्याची भाजी बनवून तयार आहे। टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत तुम्ही ही भाजी बनवू शकता, अगदी मस्त होते। आणि आपण यामध्ये चिंच, गूळ त्याचबरोबर लिंबाचा रस वापरल्यामुळे ही अजिबात कडू होत नाही। त्यानंतर यामध्ये थोडासा कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया। तर मस्त चटपटीत अशी कारल्याची सुक्की भाजी बनवून तयार आहे। या पद्धतीने बनवून बघा, अजिबात भाजी कडू होणार नाही आणि सर्वजण अगदी मस्त आवडीने खातील। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।